तू असंच हात मी तुला असंच टाकणार. मम्मी प्रसाद आज आम्ही कुठे निघालो आहे ते थंबनेलवरून कळलेलंच असेल. तर आज आम्हाला शेगाव दर्शनासाठी जायचं होतं. बरेच दिवसांपासून शेगावला जायचा आमचा प्लॅन होता, पण काही ना काही कारणांमुळे ते पुढे ढकलत जात होतं. वेळ जुळत नव्हता आणि सगळ्यांच्या सुट्ट्या मॅनेज करूनच असा ट्रिप प्लॅन करायचा असतो. शेवटी सगळं छान जुळून आलं आणि आनंदात आम्ही शेगाव दर्शनासाठी निघालो. इथे आम्ही पिहूच्या मामींची वाट पाहत होतो. त्या देखील थोड्याच वेळात येणार होत्या. तोपर्यंत आम्ही आणि मस्तरगाज छान एन्जॉय करून घेत होती. प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली की पुढचा दिवस अजून खास असणार याची खात्रीच वाटत होती. आज सकाळीच आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं, त्यामुळे सुरुवातीचा काही ब्लॉग मी शूट केलेला नाही, म्हणून आजचा ब्लॉग इथूनच सुरू करते आहे. आम्ही सगळ्यांनी इथे छान मस्त असे फोटो काढले आणि त्यानंतर पिहूची मामी पण आलेल्या होत्या आणि सगळ्यांनी मिळून छान असं शेगाव दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली. आज आम्ही सकाळीच खूप लवकर उठलेलो होतो, त्यामुळे पिहूचीही झोप झालेली नव्हती आणि तिचं तर नेहमीच आहे, गाडीत बसली की तिची डुलकी सुरू होऊन जाते. आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथे मस्त नाश्ता करायचा प्लॅन होता, पण नाश्त्यासाठी काही अवेलेबल नव्हतं. मग म्हटलं चला जेवणच करून घेऊया आणि जेवणाची वेळ पण झालेली होती. सगळ्यांनी मिळून मस्त पोटभर जेवण केलं आणि जेवण खूप छान झालं होतं. थोडाफार आराम करून लगेच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला नेहमी महालक्ष्मी मंदिरात दर्शन करायचंच असतं आणि आम्ही जेव्हा या रस्त्याने प्रवास करतो ना, तेव्हा या मंदिरामध्ये दर्शन नक्कीच घेतो. इतकं सुंदर, प्रसन्न आणि शांत वातावरण असतं ना की इथे आल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते. नेहमीप्रमाणे आजही आम्हाला खूप छान वाटलं आणि मनपूर्वक असं दर्शन झालं. तू असंच हात मी तुला असंच टाकणार. पिल्लू नाही दिसत आहे, पिल्लू. थंड थंड एवढी तर हवा एसी ते गाडीतही लागलेली एसी त्याची.
देवीचं इतकं शांत आणि प्रसन्न वातावरणात दर्शन झालं ना की मन अगदी समाधानी होऊन जातं. अशा ठिकाणी आल्यावर सगळा थकवा दूर होऊन जातो आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि लवकरच आम्ही पोहोचलो होतो शेगावला. शेगावमध्ये पाऊल टाकता तिथलं स्वच्छ आणि शांत भक्तिमय वातावरण मला लगेच भावून जातं. प्रत्येक वेळी इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि समाधान अनुभवायला मिळतं. थोडंसं ऊन होतं आणि बाळ लहान सोबत असलं की त्यांची काळजी जास्तच घ्यावं लागते. म्हणून आधी पिहूला छान टोपी घालून दिली, म्हणजे उन्हाचा तिला त्रास जास्त होणार नाही. लक्ष नाही राहत खरं. असं नाही राहत. ते पप्पाचं सगळं घेतात बघून. ते गव्हाचं घेतात. मला पर्सनली स्ट्रीट शॉपिंग करायला खूप आवडतं आणि इथे नेमकं काही ना काही नवीन आणि वेगवेगळ्या व्हेरायटीज बघायला मिळतात. खरं सांगायचं तर क्वालिटीपेक्षा त्या वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यात आणि एक्सप्लोर करण्यातच मला खूप जास्त मजा येते. म्हणून आम्ही इथे थोडीफार शॉपिंगही केली आणि काही छान वस्तूसुद्धा घेतल्या. सगळ्यांचा काही अनुभव वेगळाच असतो ना, तुम्हाला देखील रिलेट करू शकाल या गोष्टी. आणि जसं तुम्हाला माहितीच असेल, मंदिरामध्ये मोबाईल आत नेण्याची परवानगी नसते. त्यामुळे मी पण तिथलं कुठलं शूटिंग केलं नाही. खरं तर मला मंदिराच्या नियमांचा आदर करणं जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून मी त्या नियमांचं पूर्णपणे पालन केलं. त्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचं मनपूर्वक दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत एका ठिकाणी मस्त छानसा स्टॉप घेतला. कुठे नानू? तिकडे नानू. कुठे नानू दिशू? ए पिल्लू. नानू रिशू. ए पिल्लू कुठे नानू? हा मस्त गाणी ऐकत, गप्पा मारत आणि प्रवासाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत मस्त सुखरूप आम्ही पोहोचलो. पण आज यांची अचानक ड्युटी लागलेली होती, त्यामुळे ते आमच्यासोबत शेगावला येऊ शकले नाहीत आणि त्यांना ड्युटीला जावं लागलं. दिवसभर बाबा सोबत नव्हते, म्हणून पिहू त्यांना खूप मिस करत होती. आणि बाबा तिला भेटल्यावर ती सांगत होती बाबांना दिवसभरात काय झालं, कसं झालं. दिवस आमच्यासाठी आणखी एक खास कारणांमुळे खूप स्पेशल होता. आज पिहूचे नानू म्हणजे संध्याचे बाबा यांचा वाढदिवस होता, म्हणून शेगाव दर्शन तर करायचंच होतं, पण त्यासोबत एक खास सुंदर फॅमिली ट्रिप पण एन्जॉय करायची होती, अशी आमची इच्छा होती. आणि दर्शनाचा आनंद, कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन या सगळ्यांमुळे आजचा दिवस आमच्यासाठी कायमचाच आठवणीत राहिलेला. शेगाववरून परत आमच्या शहरात आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त फॅमिली डिनर केलं आणि या सेलिब्रेशनसाठी माझे सासूबाई पण आमच्यासोबत जॉईन झालेल्या होत्या. सगळे एकत्र बसून मस्त गप्पा मारल्या, भरपूर हसलो, वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आणि एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच आयुष्य अजून सुंदर वाटतं. शेगाव दर्शन, कुटुंबासोबत प्रवास आणि वाढदिवसाचा आनंद या सगळ्यांमुळे दिवसाचा शेवट खूप आनंदात आणि समाधानात झाला.
आणि अशा सुंदर आठवणींसोबत आजचा व्लॉग इथे संपवते. तुम्हाला हा शेगाव दर्शनाचा प्रवास आणि आमच्यासोबत घालवलेला हे सुंदर क्षण आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.